क्रांती तुळशीराम सावरकर, शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल लहान, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। आज आपण वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन हा प्रयोग पाहणार आहोत। आणि प्रयोग पाहत असताना वनस्पतीमध्ये फूल हे प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे आणि फुलाचे मुख्य 4 प्रकार पडतात, ते म्हणजे निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायंट। पुमंग या भागाला पुंकेसर म्हणतात आणि जायंट या भागाला स्त्रीकेसर म्हणतात। पुमंगाचे मुख्य 3 प्रकार पडतात, ते म्हणजे परागकोश, परागकण आणि प्रत्त। जायंटाचे मुख्य 3 प्रकार पडतात, कुक्षी, कुक्षीवृत्त आणि अंडाशय। हवेमुळे, पावसामुळे किंवा पक्ष्यांमुळे परागकोशातील परागकण कुक्षीवर पडतात आणि या नलिकेद्वारे ते अंडाशयामध्ये शिरतात आणि अंडाशयामध्ये पडल्यानंतर त्याचे बीजांडाचे रूपांतर बियांमध्ये होते आणि अंडाशयाचे रूपांतर गरांमध्ये होते। पुमंग आणि जायंट हे वनस्पतींमधील लैंगिक प्रजननाचे काम करतात, म्हणून त्यांना आवश्यक मंडले असे म्हणतात। आणि निदलपुंज आणि दलपुंज यांना अतिरिक्त मंडले म्हणतात। अशा प्रकारे अनेक वनस्पतींमध्ये लैंगिक प्रजनन घडून येते।